सर काय विसरलं का आलो हो साहेब साहेबांच्या बोलण्यानंतर तिकडून आलो आम्ही 1 तास तिकडून आम्ही येतो पुढे जाऊ पुढे येतो बिल्डिंगवर जा त्याला 5 मिनिटं काका बाजूला काका हो एक या पुढे पुढे मंडळी देवळात कामगार देवळात श्याम केरळ बंधुगाडे आपले अध्यक्ष पण आहेत पानकर एक मिनट
थोडासा जागा द्या. सनी मात्र सनी रेकॉर्डिंग झाली नाना मागे सरका 2 मिनिटं. बोल बजरंग बली की जय. मोहन दादा मोहन हा हा इकडे ओके ओके पुढे पुढे थोडासा थांबा बड्डे आम्ही एक मिनिट ओके एक मिनिट थांबा इकडे 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 ओके थँक्यू बजरंग बली की जय. एक मिनिट इकडे बघा मोहन दादा इकडे हां अजून एक दे रे पटकन बबलो का पुढे का ना पुढे 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 ओके थँक्यू आले का समोर हो आले मला नावा ना अरे यार बाजूला व्हा. साईड लावा 2 मिनिटं फोटो काढायची सिस्टीम चालू आहे जरा मध्ये मध्ये होऊ नका रे. अरे सुयोज सरक मागे.
एक मिनिट एक मिनिट थांबा ओके वेट one more ओके वरचं करायचं राहिलं हळूहळू हळू जा हळूहळू जाई नको. इथे आम्ही शकतो कुठं? कोण? सर्वांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सन्मानाने बसायचं आहे. पुढील
बसले बसले मागे या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत. कारण काही घाई गडबडीचं असल्यामुळे पाहुण्यांना बाहेर जाणं आहे. कल्याणचे महापौर असे वगैरे यांनाही अर्जंट जायचं आहे. प्राध्यापक श्री विश्वनाथजी महाडेश्वर साहेब मुंबई महापौर यांचं या ठिकाणी अध्यक्ष वैश्विक मंडळ मुरबाड यांच्या हस्ते सन्माननीय या सभागृहाचे उद्घाटन प्राध्यापक श्री विश्वनाथजी महाडेश्वर साहेब मुंबई महापौर यांच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. सर इकडे सर इकडे 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 ओके थँक्यू. फोटो ओके सर इकडे सर.
यानंतर श्री राजेंद्र देवळकर साहेब महापौर कल्याण मंडळ महापालिका यांचं स्वागत संजय कृष्णकांत गिरवणे उपाध्यक्ष हे या ठिकाणी करतील. हे तू यावदुल आहे ना सगळं तिकडे बघतो असा विषय यानंतर माननीय श्री कपिलजी पाटील साहेब खासदार निवडणूक लोकसभा यांचं स्वागत या ठिकाणी करतील. कुलकर्णी प्रोटे पश्चिम मंडळ सचिव. बाजूला बाबे बाजूला माननीय खासदार कपिलजी पाटील साहेबांचं खासदार निवडणूक लोकसभा यांच्या यानंतर माननीय श्री किशनजी बेदोरे साहेब सन्माननीय आमदार मुरबाडचे कार्यसम्राट यांचा सत्कार या ठिकाणी करतील. श्री जयप्रकाश तिरोणे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. जयप्रकाश तिरोणे. यानंतर माननीय श्री निलेशजी गंधे उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांचा या ठिकाणी सत्कार करतील. चंद्रमोहन बालचंद्र दुगाडे या ठिकाणी त्यांना विनंती आहे की त्यांनी निलेशजी गंधे यांचं या ठिकाणी सन्मान करावा. एक मिनिट जय मेनू कसा घालवायचा मेनू यानंतर माननीय श्री प्रकाशजी पेंडकर माजी स्थायी समिती सभापती कल्याण महानगरपालिका यांचा सन्मान करतील. मंगेश राजाराम तिरवणे खजिनदार वैश्विक मंडळ मुरबाड. लावलं तरी कुठं पण यानंतर वैश्य समाजाचे ज्येष्ठ सन्माननीय नेते श्री कृष्णकांत दादा कोंडलेकर यांचा सन्मान करतील. अभिजित खडबाण यांना विनंती करतो. आबा मेनू घालवायचा मंगेश राजाराम तिरवणे. इकडे ओके श्री आनंद पेंडकर यांचा सन्मान. सन्माननीय श्री प्रकाशनाना पेंडकर माजी स्थायी समिती सभापती कल्याण मंडळ महाराष्ट्र यांचा सन्मान करतील. मंगेश राजाराम तिरवणे विनंती करतो की त्यांनी पटकन व्यासपीठावर यायचे. सन्माननीय महापौर आणि राधा पेंडकर यांना वैयक्तिक कामामध्ये लवकर जायचे कृपया करून पुढे थोडी घाई करावी. ओके इकडे बघा इकडे सर इकडे ओके इकडे ओके सर ओके थँक्यू. सन्माननीय श्री राजेंद्र चौधरी शिवसेना नगर यांचा सन्मान करतील. पंकज दलाल यांना विनंती करतो.
आता घांबूरला महापौर देवळेकर साहेब आणि प्रकाशजी नाना पेंडकर यांना जायचं त्यामुळे या ठिकाणी ते शुभेच्छा देत आहेत आणि त्यानंतर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ठाकरे यांना अभिनंदन करून आज मुरबाडच्या वैष्णव समाज मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले मुंबई शहराचे महापौर माननीय विश्वनाथ महाडेश्वर साहेब, या लोकसभेचे खासदार आदरणीय कपिल पाटील साहेब, या मुरबाड मतदारसंघाचे सम्राट आमदार माननीय जितेंद्रराव पटोले साहेब, आमचे सरकारी समिती सभापती उल्हासनगरचे शिवसेनाचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, पुष्कराम दादा कोल्हेकर, श्री बाबा तेलवणे, डॉक्टर दिलीप तेलवणे, वैश्य समाज ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष मित्र माननीय राजाभाऊ पात्र, सर्वप्रथम समस्त मुरबाडच्या वैश्य समाजाचे सर्व पदाधिकारी, सुनील तेलवणे, संजय तेलवणे, मनोज तेलवणे, पुनीत लोटे, तसेच सर्व युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते, या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. एक वेगळं सभागृह आपण सगळ्यांच्यामुळे या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी साकारलेला आहे आणि आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचे लोकांचा विषय होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य आपण सगळ्यांमुळे मिळालं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला खरं तर उशीर झालेला आहे, तर आज आमचा वेगळा कार्यक्रम कल्याणमध्ये आहे. परत एकदा महापौर पदाची निवडणूक 9 तारखेला आहे, त्याचा फॉर्म भरायचा आहे. आता महापौर पद शिवसेनेला मिळावा असा आग्रह कपिल पाटील साहेबांकडे आम्ही धरलेला आहे. त्याचा निर्णय काय तर देतील, पण महापौर शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल तर मला तिथे उपस्थित राहायला लागेल फॉर्म भरायला. कारण मला आणि नाना पेडकरांना इथून निघण्याची अनुमती द्यावी. वैश्य समाजाचं अतिशय चांगलं काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. मला माहिती आहे, मी अनेक कार्यक्रम राजाभाऊ असतील किंवा अनेक कार्यक्रम मी अटेंड करतो. त्याचबरोबर मुरबाड शहरामध्ये तालुक्यामध्ये देखील वैश्य समाजाचं मोठं काम, एक शैक्षणिक काम आहे, सामाजिक काम आहे आणि राजकीयदृष्ट्या एक वेगळं काम निश्चितपणाने या तालुक्यामध्ये उभं राहिलेलं आहे. त्यामध्ये आधीचे जे सगळे पदाधिकारी ते आहेत, विद्यमान पदाधिकारी आहेत, सर्व लोकांची मेहनत याच्यामध्ये निश्चितपणाने आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी काम करत असाल त्या प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आपल्या पदाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी कसं करता येईल याचं देखील भाग आपण सगळ्यांनी मिळून ठेवायला पाहिजे. इथे जी उपस्थिती, महिला वर्गाची उपस्थिती जी बघतोय ती देखील अतिशय लक्षणीय आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढच्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पालघरचे आपल्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेती गंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे त्यांचं देखील स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांची या ठिकाणी क्षमा मागून इथून निघण्याची अनुमती द्यावी अशी विनंती करतो. तुमच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या राष्ट्रीय कारकिर्दीच्या अतिशय वेळापैकीमधून या ठिकाणी सन्माननीय महापौर कल्याणचे राजेंद्र देवळेकर, प्रकाशजी नाना पेडकर आणि शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल वैष्णव मंडळाचे त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीला त्यांना या ठिकाणी वैष्णव मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो. सन्माननीय डॉक्टर दीपक कवळेला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन व्यासपीठावर यायचं आहे. महेंद्र अण्णा तोंडीकर यांना या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर आपण उर्वरित सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय नंदकिशोर मनवारी विश्वस्त समितीचे प्रमुख यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. श्री हरेशजी शेटे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
या ठिकाणी सन्माननीय मुरबाड नगरपंचायतचे असलेले सर्व नगरसेवक आमच्या वेळात वेळ आमंत्रण देऊन या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे या ठिकाणी श्रद्धासुमने स्वागत करतो. त्यानंतर ठाणे जिल्हा मराठी व्यवसाय समाज संघाच्या श्री सावित्रीताई अंबोने यांचा सन्मान या ठिकाणी सौ समीरा शेट्टी वैश्विक महिला मंडळ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी करायचं आहे. रोज झाला ना पटकन असं होतं मध्ये या ठिकाणी विश्वस्त प्रमुख समितीचे प्रमुख श्री नंदकिशोर मांगारी यांचा सन्मान या ठिकाणी श्री बाळू पंढरीनाथ केलवडे यांनी या ठिकाणी विनंती करतो. त्यानंतर सन्मान्य श्री संजय दलाल समन्वय समिती प्रमुख यांचा सत्कार करण्याची घोषणा मात्र विनंती करतो की या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर माननीय महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या बरोबर त्यांचे मुंबईचे नगरसेवक श्री चंद्रशेखर वाईंकर यांचा सन्मान या ठिकाणी करतील. विनंती करत आहे. चंद्रशेखर विनंती करतोय. त्यानंतर अनिल कुंभारकर यांचाही सन्मान या ठिकाणी श्री मयुरेश रोडे यांना विनंती करते. माननीय विश्वनाथजी महापौर यांच्या मुंबईच्या नगरसेवक अनिल कुंभारकर यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय मयुरेश रोडे यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे सन्माननीय अश्वजी कोपरकर यांचे या ठिकाणी समाजाला लागू झाले त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे.
उपस्थित असलेली तुमची आमची मानबिंदू वैश्य समाजा सन्मान मुंबई नगरीचे महापौर आदरणीय विश्वनाथजी माडेश्वर साहेब, आताच आपल्याला शुभेच्छा देऊन दिलेली कल्याण महापौर देवळकर साहेब, माझे मार्गदर्शक, तरुणांचे मित्र, देवळी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय कपिलजी पाटील साहेब, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, वैश्यवाडी समाजाचे मित्र, या शहराचे विकास पुरुष आदरणीय किसनजी कबरे साहेब, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आमचा होमा आदरणीय दिलीपजी गंदे साहेब, जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कृष्णकांत दादा कोल्हेकर साहेब, ठाणे जिल्हा वैश्यवाडी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ पातकर साहेब, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नंदकिशोरजी मनवारी, महिला अध्यक्षा सावित्रीबाई आंबोडे, आमच्या मार्गदर्शक माऊली माझ्याताई, जिल्हा वैश्यवाडी समाजाचे माजी अध्यक्ष दिलीपजी बोबतराव, आमचे मार्गदर्शक अजितदादा तेलवणी, महेंद्रनाथ तोडलेकर, बोबतकर साहेब, उपस्थित व्यासपीठ, मुरबाड नगरपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, या गावाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, वैश्विक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, वैश्य मंचचे सन्माननीय सदस्य, महिला मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित बंधू भगिनी, ग्रामस्थ, श्री मारुतीरायाच्या कृपा आशीर्वादाने सासले देवस्थान, सोनगीर देवस्थान, परमपूजनीय वामनाथ स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरुरायाच्या कृपा आशीर्वादाने आता हा प्रवास संपन्न होतो. महाप्रभू साहेब, आपल्याला या तालुक्याचा, या गावाचा भौगोलिक थोडासा अभ्यास सांगायचा असेल तर माझा हा मुरबाड तालुका सह्याद्रीच्या कुशीत बसलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीत बसलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वाढत असलेला हा माझा मुरबाड तालुका, त्याच्यामध्ये असलेला माझा हा छोटासा वैश्यवाडी समाज. मुरबाड शहरामध्ये 350 घर आहेत. तर मुरबाड तालुक्यामध्ये विविध गावामध्ये रसे गाव असो, टोकावडा गाव असो, सरळ गाव असो, सासना असो, तोडली असो, बोरली असो, फळसोली असो, या सगळ्या तालुक्यामध्ये आज 100-150 घरं पसरलेली आहेत. 350 ते 500 घरं या तालुक्यामध्ये आज मी दिला वैश्यवाडी समाजाचे. या गावामध्ये, या तालुक्यामध्ये हा समाज गुन्हा गोविंदाने वाढत असताना आम्हाला एक गोष्टीचा स्वाभिमान आहे. आम्हाला एक गोष्टीचा अभिमान आहे. का हुतात्मा भाई हुतात्मा हिराजी पाटील यांच्या रक्ताने अभिमंत्रित झालेल्या या मातीमध्ये हा समाज वाढलेला आहे.
खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा हा तालुका, कुणबी आणखी समाजाचा हा तालुका, आदिवासींचा तालुका, अल्पसंख्याक दलित या सगळ्यांमध्ये हा समाज वावरत असताना, व्यापारी समाजामध्ये हा समाज वावरत असताना सगळ्यांची गुणागोविंदाने वाढत. हा समाज छोटा जरी असला, वैश्यवाडी समाज माझा छोटा जरी असला तरी तुम्हाला आम्हाला सांगायला एक गोष्टीचा अभिमान आहे. बोरवाड ग्रामपंचायतीची छोटीशी इमारत आहे, ती छोटीशी इमारतीला जागा त्यावेळी बोरवाड वैश्यवाडी समाजाचे कैलासवासी भाऊशेठ केशवशेठ तेलोडे यांनी त्यावेळी पंच कमिटीने त्यामध्ये त्या जागेमध्ये बसून या गावाचा कारभार चालावा यासाठी त्यावेळी तेलोडे परिवाराने त्यावेळी जागा दिली. हॅलो. त्यावेळी तो समाज त्यावेळी तेवढ्यापुरता थांबला नाही, तो पुढे समाज एकत्र यावा यासाठी कुठंतरी मंदिर असावं. गाव तिथं मार्गिक मंदिर ही आपली संकल्पना ही आपली संस्कृती आहे. त्यासाठी या गावचे सुपुत्र सन्माननीय कैलासवासी काकाशेठ यांनी आपल्या वडिलांच्या नावाने त्यावेळी जागा दिली. आज दोन्ही कुटुंब इथं उपस्थित आहेत. आदरणीय शाखा प्रमुख आमचे दिलीबाप्पा तेलोडे या गावात नेतृत्व करत असताना ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहे. पण पुढे जात असताना एवढ्या वरती हा समाज थांबला नाही, एवढ्या वरती या समाजाने अशा प्रकारे कार्य केलं नाही का नुसती धर्मशाळा फक्त हनुमान मंदिर, तर माझा वैष्णवाडी समाज कुठंतरी एकत्र आला पाहिजे. कुठं एकत्र येऊन समाजाने सांस्कृतिक कार्यक्रम देवाणघेवाण केली पाहिजे. यासाठी या गावातला रामूशेठ परिवार, त्या परिवाराने त्यावेळी 6 गुंठे जागा दिली आणि आपण आज त्या जागेमध्ये सगळेजण इथे एकत्र बसलो नाही. रामूशेठ परिवाराने केलेले उपकार, रामूशेठ परिवाराने केलेले सहकार्य, रामूशेठ परिवाराने दिलेली जागा आम्ही विसरू शकत नाही. किती गुंठे जागा आहे, किती एकर जागा आहे माहित नाही, पण त्यावेळी ते 4-5 जण भाऊ एकत्र झाले आणि आपल्या आईच्या नावाने त्यांनी जागा दिली आणि आज आम्ही आनंदाने सगळे एकत्र झालो. समशाळेसाठी जागा एका परिवाराने दिली, हनुमान मंदिरासाठी एका परिवाराने जागा दिली आणि आज या समाज मंदिरासाठी या वैश्यवंती समाज, वैश्यवाडी समाजाचा आज तो अभिमानाने सन्मानाने उभा आहे, ते रामूशेठ परिवाराने त्यासाठी योगदान दिलं आहे. पण एवढ्यावरती हा परिवार थांबलेला नाही, पुढे सुद्धा हा परिवार योगदान देत राहिलेला आहे. पण रामूशेठ परिवार सांगत असताना कुठेतरी समाज संघटनेची नाळ या समाजाला जोडली गेली. त्यावेळी समाज संघटनेत काम करणाऱ्या माणसांना आम्ही विसरू शकत नाही. हा समाज सांगत असताना, वैश्यवाडी समाज सांगत असताना आम्ही एक गोष्ट सांगू शकतो, हा नानासाहेब बोरवाडेंचा समाज, हा बापू शेटेंचा समाज, हा बीबी अण्णांचा समाज, अशी सगळी मंडळी एकत्र आली. त्यामध्ये आम्ही नाना कडकबाण, बाळू अण्णा दुगाडे, गजानन दादा तेलोडे, रामकांत अण्णा रोठे, कांता अण्णा तोंडीकर, पंड्याबाई रोठे, बळी काका रोठे, दुयाबाई, ही सगळी मंडळी एकत्र आली आणि या मंडळीने त्यावेळी आमचे पक्षाचा दुगाडे, प्रत्येक परिवाराचा एक माणूस पुढे आला. पंडित नाना राखाडे, सश्याप्पा राखाडे, प्रत्येक घराचा एक सदस्य पुढे आला आणि कुठंतरी त्या समाजाची इमारत उभी राहावी यासाठी प्रत्येकाने परिश्रम केले. आणि त्यावेळी यासाठी नाना मंडळींनी एक आपल्याला महापुरुषाची गोष्ट सांगावी लागेल. हा जो समाज उभा राहिला, ही जी इमारत उभी राहिली, इथं तुम्हाला सन्मानित करण्यात आले, ते एक गोष्ट आहे, हा समाज, ही इमारत 10 पैशाने उभी राहिली. नाना मंडळींनी, नानासाहेबांनी 10 पैसे गोळा केले तर ही इमारत उभी केली. तुम्ही आम्ही काय 10 पैशाची गोष्ट तुम्हाला आम्ही माहिती होणार नाही. त्या 10 पैसे गोळा करण्याने इमारत उभी राहते, ही कल्पना तुम्हाला आम्हाला करता येणार नाही, पण 10 पैशांनी इमारत उभी राहते. खासदार साहेब एक गोष्ट आपल्याला नक्की सांगू शकतो, 10 पैशाचं योगदान थोडंसं निघले. आम्हाला इथं सगळ्यांना आठवण होती हरिभक्त पारायण.
खोटी अफवा आज खोट्या अफवा सांगायची कळत मला वाटते तुकाराम राघव माळीपाडा यांनी 10 पैसे सादरचे गोळा केले आणि त्या 10 पैशावरती ही इमारत उभी राहिली. 10 पैसे गोळा करायचे आणि ते नाना मनोरंजनच्या दुकानात घेऊन द्यायची. दिवसाला 10 पैसे किती गोळा होतील त्यावेळी आम्हाला माहित नाही. पण त्या आज सगळ्यांनी एकासाठी टाळ्या वाजवा का आपण सगळे कुटुंबाला विसरू शकत नाही. ही खोट्या पोहाची करणार खोट्या पोहाने त्यावेळी 10 पैसे गोळा केले आणि ते नाना मनोरंजन त्यामुळे आम्ही इमारत नुसती आम्ही इमारत उभी केली नाही. या समाजाला एक सांस्कृतिक पाया आहे, सांस्कृतिक ढाचा आहे. मणिकाका रमेश अण्णा या सगळ्या मंडळींनी भजनाचे संकल्प मांडले त्यातून कार्यकर्ते निर्माण झाले. यशोदाबाई तेलवणे, माई तेलवणे, आता आमचे काम करत असलेल्या भाभी मनोरे, भाभी तेलवणे यांनी आज सुद्धा भजन संकल्प आमचा भजनाची परंपरा चालू ठेवली. अखंड हरिनाम सप्ताहासारखे कार्यक्रम झाले आणि या इमारतीमध्ये परमपूजनीय अमरनाथ स्वामी महाराजांनी मधल्या काळामध्ये आपली पायरी उचलली आणि आम्ही सगळे खऱ्या अर्थानं धन्य झालो. पण पुढे ही इमारत बांधत असताना खालच्या इमारतीचं बांधकाम नानांनी सुरू केल्यानंतर सन्माननीय माजी अध्यक्ष अजितदादा तेलवणे आणि त्यांचे सहकारी यांनी खालचं बांधकाम सुरू केलं. स्लॅब टाकलं. बाळूमती तेलवणे, गुयाबाई, राजी तेलवणे आणि जे आबाईचे सहकारी असतील त्या सगळ्या मंडळींनी खालचा स्लॅब पुरा केला आणि त्यावेळी इमारतीचं उद्घाटन झाले. पुढच्या काळामध्ये इमारतीची जागा कमी पडली. त्यानंतर नाना तोडीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढचं बांधकाम केलं आणि पुढचे काम करत असताना आम्हाला काही मंडळी सहकार्य केले. चंद्रकांत दुगाडे असतील, अशोक खडकमाळ असतील यांनी काही निधी जमा केला आणि सांगितलं थोडंसं आमच्या व्यवस्थित काम व्हायला पाहिजे. पण आता पुढं मंडळी पुढे आल्या त्यांनी आमच्या तालुक्यात काही प्रकारचा कारभार दिला आणि पुढील काम सुरू झालं. हा इमारत बांधत असताना 12 लाख रुपये शिल्लक होते. पण जवळजवळ 50 लाख रुपये ह्या इमारतीला खर्च आला आणि आज 50 लाख रुपयांनी इमारत उभी राहिली. पण इमारत उभी राहत असताना आमदार साहेबांना विनंती केली की आमदार साहेब रस्त्याचं काय, या रस्त्याला निधी आम्ही आणू शकत नाही, इमारतीला कुठेतरी समोर आणू शकतो. आमदार साहेबांनी आम्हाला मुरबाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 2-2.5 लाखाचा निधी दिला आणि आज आम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून येतो. मी आमदार साहेबांना सुद्धा धन्यवाद करतो. अजून सुद्धा साहेब इथे एखादी आमची स्वतःची हापशी असावी, बोरिंग असावी. मी मागच्या वेळी पण आपल्याला म्हणालो ते आणि मागच्या बाजूला एक सगळ्या प्रकारचे रस्त्यासाठी आम्ही जागेचं नियोजन करतो. त्यासाठी आमचं आपण सहकार्य करण्याची आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सगळी मंडळी आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्याबद्दल मुरबाड वैश्य समाजातर्फे सर्व मंडळींना धन्यवाद देतो आणि मारुती विद्यापीठाच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्व अंशव्यक्तीच्या सर्व भेटीदारांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या शब्दाने विराम देतो. जय हिंद, जय भारत. माननीय अध्यक्षांची कदम साहेबांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत आणि शुभेच्छा. वैश्य समाज मंदिर उद्घाटन समारंभ या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले मुंबई शहराचे महापौर विश्वनाथजी महाडेश्वर, आपल्या विभागाचे खासदार पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे कोंडलेकर साहेब, दिनेशजी गद्दे, राजाभाऊ पाटकर, आमचे कोंडलेकर, आबा तेलवणे,
मुरबाड शहराचे नगराध्यक्ष मोहनजी साशे, उपनगराध्यक्ष श्री गोंधळी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमचे मानवारी, महिला मंडळाच्या प्रमुख अध्यक्ष, त्यांच्या सर्व पदाधिकारी, आबाद देवणे, डॉक्टर कुलकर्णी, शापूरचे अध्यक्ष, खऱ्या अर्थाने नेहमी समाजासाठी धडपड करणारे सर्वच पदाधिकारी, आपण सर्व विभागातून आलेले सर्व समाज बांधव, जमलेल्या बंधू आणि मित्रांनो, खरं म्हणजे महापौर साहेब आपलं मुरबाड शहरामध्ये आणि माझ्या मतदारसंघात आपण आम्हाला पहिल्यांदा आपल्या मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे तुमच्या शहराचं नाव पण मूळी सुरुवात होते आणि आमच्या मुरबाडचं नाव पण मूळी सुरुवात होते. त्यामुळे तुमचे मुंबई ही देशाची राजधानी आहे आणि आम्ही शेवटच्या टोकाला येऊन बसलेलो आहोत आणि त्या टोकामध्ये येऊन खऱ्या अर्थाने आमच्या शेवटच्या माणसाने एक रुपया गोळा करून जर एखादी वास्तू उभी केली तर तिला एक फार मोठं वेगळं आनंदाचं स्वरूप असतं. त्यांच्या जीवनातला खूप मोठा बदल त्यामध्ये दिसतो. आपण मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या वास्तूंचं उद्घाटन करू शकत असाल, पण हा खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनातला फार महत्वाचा आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा क्षण असेल. ग्रामीण भागामध्ये राहणारा समाज बांधव, आर्थिक बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी असतात, तरी त्यामध्ये प्रगतीच्या दिशेने जात असलेला आपला हा युवा, त्याला खऱ्या अर्थाने सगळ्यांचं सहकार्य लाभतोय आणि एक वेगळ्या विचारातून हा समाज आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने असेल, कुठल्याही माध्यमातून स्वतःच्या उपजीविकेचं साधन करत असेल, त्यातून समाजासाठी काहीतरी करावं आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे जावं ही भूमिका त्यांच्यामध्ये असते. आमच्या भाई तेलवणी आता सांगितलं, सगळा इतिहास सांगितला. खरे मुरबाड एक गाव होतं, आता त्याला कुठेतरी आम्ही शहर करण्याचा प्रयत्न करतोय. अजूनपर्यंत आम्ही गावातच चाललोय, मुरबाड गावात जातो अशाच प्रकारची भूमिका होती. पहिल्यांदा नगर विकास खातं आम्ही खासदार आणि आमदार झालो म्हणून ते पाहायला मुरबाडला मिळालं. आम्हाला नगर विकासच मुरबाडला माहीत नव्हतं, त्यामुळे विकास हा तर विषयच राहिला होता, तो नगर होईल का नाही याचा पत्ताच नव्हता. त्यामुळं मुरबाडची दिशा बदलते आणि बदलण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये मिळते. परिवर्तनाची वेगळी दिशा मुरबाड घडते. पण विश्वासाने सांगतो महापौर साहेब, तुम्हालाही एक दिवस वाटेल का मुरबाडला येऊन राहावं आणि नक्कीच कुठेतरी जागा घेऊन राहावं. अशा प्रकारचा खऱ्या अर्थाने विकासाचा एक वेगळा मॉडेल आम्ही मुरबाड करतोय, की या सगळ्यांच्या साक्षीने करतोय आणि यांच्या आशीर्वादाने आम्ही मंडळी करण्याचा प्रयत्न करतोय. खूप बदल घेऊन वेगळ्या विचारातून मुरबाड तालुका घडतोय. विकासाची दिशा ज्यावेळेला बदलायची असते त्या टायमाला ग्रामीण भागात काम करणं हे खूप अवघड असतं. शहरी भागातल्या एखाद्या भागामध्ये काय होतं याची सगळी कल्पना असते, पण ग्रामीण भागामधून खूप वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. भाई तेलवणे यांनी आता सांगितलं की आम्ही हे रस्त्यांसाठी जागेसाठी किती झगडावं लागतंय. आम्हाला एक दगड जरी हलवायचा असेल ना तरी आम्हाला अडचणी असतात. तुम्हाला महापौरांना मुंबईला ती अडचण येत नाही. एकदा आयुक्तांना सांगितलं तर त्या माध्यमातून पुढे जाता येते. इथं आम्हाला ते होत नाही. फार अवस्था कठीण होती. समाज विखुरलेला आणि तो लहान समाज असल्यामुळं त्याला ताकद कोणी द्यावी हा प्रश्न नेहमी समाजाच्या समोर असतो. पण आता या मंडळाने खूप चांगल्या प्रकारचे काम सुरू केले. प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या राजाभाऊ पाटील असेल किंवा ही सगळी मंडळी असतील ही मनापासून समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाला केवळ वास्तू नाही तर दिशा, व्यावसायिक दिशा सुद्धा मिळण्याचा खूप मोठा प्रयत्न या माध्यमातून होतो. माझी आपल्या सगळ्याच मंडळींना विनंती आहे, शेवटी आपण घडणार आहोत, पण ते घडवण्यासाठी कुठेतरी आपल्याला कोणाच्या सहकार्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला घडण्यासाठी कुठेतरी आपल्याला अडचणी निर्माण होत्या त्यावर मात करण्याचा प्रयत्न तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पण शिक्षणाच्या बाबतीत असेल, रोजगाराच्या बाबतीत असेल, आपण खूप मागे होतो. आपण सगळ्यांनी चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर मुरबाडचं स्वप्न हे तुमच्या मनात नसेल एवढं चांगलं स्वप्न करण्यासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत. कुठेही तुम्हाला काही कमी पडणार नाही.
जेवढं कधी महापौर साहेब कधी तुमच्या एखाद्या वार्डामध्ये खर्च होता का ना, तो आमच्या एखाद्या मतदारसंघात होत नव्हता बघा. आता उलट झालंय, एकदा सगळ्यात जास्त निधी आमच्या मुरबाड मतदारसंघामध्ये आपलं खासदारांच्याकडून तर दिल्लीवरून पाहिजे त्या नॅशनल हायवेचा फार मोठ्या प्रमाणात जाळं उभं करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्या माध्यमातून मुरबाडची दिशा ही विकासाची वेगळी होणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी अशा प्रकारचे एकत्रितपणे जर काम केलं तर मला वाटतं समाजातल्या तळागाळातल्या माणसाला सुद्धा रोजगाराला कुठे जाण्याची गरज नाही. शेवटी आपल्याला आपलं गाव हे लाडकं असतं आणि निश्चित अशा वेळेला अशी एखादी वास्तुकती उभी राहिली तर त्याचा खरा परिणाम तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने होतो आणि त्याचा खरा फायदा शेवटच्या माणसाला त्याचा चांगला होतो. विश्वासाने हा तालुका चांगला विकसित होत असताना आपण सगळ्यांनी साथ देता याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. महापौर साहेबांचाही पुन्हा एकदा आपण आभार मानतो. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वनाथजी महाडेश्वर सर या विधानसभा नंदकिशोर मरबाड. खरं तर या वैश्यवादी समाजाच्या या सभागृहाचा माझ्या राजकीय कारकिर्दीशी थोडासा इतिहास जोडलेला आहे. मी जेव्हा BJPमध्ये प्रवेश केला आणि प्रचाराला सुरुवात केली तेव्हा मुरबाडची सगळ्यात पहिली सभा माझी ह्या सभागृहात झाली. आणि खऱ्या अर्थाने शुभारंभ चांगल्या ठिकाणी झाला, शेवट चांगला होतो. ह्या सभागृहात असं समजा की 2019ची परत एकदा सुरुवात करतो. आपलं सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे हे निश्चितपणाने मान्य करावं लागेल. भाईने या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 10 पैसे जमा करून ती वास्तू होती आणि आता लाखो रुपये उभे करायला. पूर्वीचा काळ वेगळा होता ना. पूर्वीच्या काळी कसं होतं, पैसा हा वापरण्यासाठी होता आणि माणसंही प्रेम करण्यासाठी. आता काळ बदलला. आता काळाच्या ओघाने पैशावर प्रेम केलं जाते आणि माणसांना वापरलं जातं. हा बदल झालेला आहे. आपण पुन्हा एकदा माणसावर प्रेम करायला सुरुवात करण्याचा संकल्प आजच्या चांगल्या दिवशी या ठिकाणी केला. आज आम्ही जी काही तुमच्या धैर्याची परीक्षा बघतो इथे, आमचं सुद्धा धैर्य एवढ्या आपल्या पत्रांच्या खाली आपण सगळे बसलोय. किती काळ तुमच्या धैर्याची परीक्षा बघायची हे आम्हाला सुद्धा ठरवावं लागेल. महापौर साहेब म्हणत होते एवढी कमी भाषा तुम्हाला या ठिकाणी करता येईल तेवढी केली पाहिजे. पण पुढे भविष्यामध्ये ही धैर्याची परीक्षा संपवायची असेल तर माणसातून प्रेम करूया. म्हणजे पुढच्या काळात AC आपोआप लागतील. नसतील लागत तर मी 1 लाख रुपये तुम्हाला या समाजासाठी देणगी देतो. 1 लाख रुपयात किती AC लागतात बघा, ते लावा आणि आमच्या बंधू भगिनींची जी धैर्याची परीक्षा आहे ती संपवा. या ठिकाणी कतोरे साहेबांनी सांगितलं की मुंबई आणि मुरबाड दोन्हीमध्ये मुलं आहे. महापौरांनी सांगितलं माझं नाव महाडेश्वर आहे, हे 3रा मग त्याच्यामध्ये आणि महापौर हा 4था मग आहे. तर तुम्ही आला तिथे म्हणून सांगा. दादा साक्षीदार आहेत. आम्ही अनेकदा प्रयत्न केला. आमच्या भूमिपुत्रांच्या मुद्द्यांचा विषय मुंबई महापालिकेचा आम्ही अनेकदा बैठका घेतल्या मुंबईमध्ये. त्याच्यानंतर काही मुलांना नोकऱ्या मिळाल्या पण काही राहिलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं आता मी ती मागणी करतो की आमच्या मुलांना नोकरी द्या. आणि ह्याने 2 मग सांगितले, मी 4 सांगितले. मी जे बोलतो त्याला मम्मा म्हणा. ही आमची समस्या कुठे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची आमची समस्या आहे की बऱ्याचशा गावांना तुमच्या तानसापासून मुंबईपर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनच्या वाटेत येणारी गाव आहे. आपण काहीतरी नियम केला की ज्यांची जमीन गेली असेल त्यांनाच आम्ही पाण्याचं कनेक्शन देणार. असं न करता
ते भूमिपुत्र आहेत कुठेतरी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये सॅक्रिफाईस झालेले आहेत. त्या सगळ्यांचा विचार करून तो नियम जरा बाजूला करून मागे त्याला त्या रूटवर येणाऱ्या लोकांना पाण्याचं कनेक्शन देण्याची भूमिका आपण घेतली तर निश्चितपणाने आपल्याला त्याचं पुण्य लागेल. आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही, शेवटी डॅम आमच्याकडेच आहे. परमेश्वर सुद्धा कसं देताना काय विचार करतो, एखादा ग्लास जर भरलेला असला आणि त्याच्यात त्याला द्यायचं असतं तर ते खाली सांगते म्हणून तो ग्लास रिकामा करावा लागतो. तेव्हा परमेश्वर पुन्हा तो ग्लास आपला म्हणतो. तर तसं थोडंसं पाणी पण रिकामी करून आमच्या लोकांना दिलं तर ते काय 96% याच्याऐवजी आता 160% वगैरे पाऊस पडेल आणि डॅम भरून जाईल. मुंबईला पाण्याची समस्या काही येणार नाही. या गोष्टीचा निश्चितपणाने आपण विचार करा. अशा प्रकारची भावना या ठिकाणी मांडतो. कल्याणला कार्यक्रम होता, राजाभाऊ होती, शीतल होती तिकडे आणि आम्हाला नाश्ता दिला होता इडलीचा. मी त्यावेळेला उपहारात आणि असं बोललो होतं, असं काहीच दिलं नाही, त्यांनी इडली दिली होती. वाणी समाजाच्या कार्यक्रमाला आले आम्ही कदोरे साहेब नव्हते, पवार साहेब आले होते. आगरी समाजाचा कार्यक्रम होता पनवेलला. सकाळी 8:30 वाजता जवला आणि भाकरीचा नाश्ता. आता वाणी समाजाने काय दिलं पाहिजे, बिरडा आणि चपाती दिली पाहिजे. हे वाणी समाज बदलायला लागला. अरे आपण पण पिझ्झाकडे वळलो की काय मला माहिती नाही. तर ह्या समाजाचा इतिहास आहे, परंपरा आहे. हा समाज बहुसंख्य संख्येने हा कोस्टलकडे पोचलेला आहे. त्याचं कारण आहे कारण पूर्वीचा व्यापार हा समुद्रमार्गी होता आणि व्यापार समुद्रमार्गी होत होता. म्हणजे व्यापारी प्रवृत्ती असलेला हा वाणी समाज हा समुद्राच्या काठावर असलेला. आता जसं पाकिस्तानबरोबर 20-20 खेळताना पाकिस्तानच्या त्या खेळाडूंनी शेवटचा बॉल असताना 4 रन पाहिजे होत्या, पाठीमागे बॉल मारला आणि कॉमेंट देऊन आली होती की पाकिस्तानाला माहीत नाही की केरळातला प्रत्येक माणूस हा जगाच्या कोपऱ्यात केरळातला माणूस आहे. तर तो मागे त्यांनी सीझन करून केरळचा त्यांनी बॉल पकडला. तसा व्यापाराच्या दृष्टिकोनातून वाणी समाजाचा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कोपऱ्यात आणि निश्चितपणाने आगमन आहे. आणि आता राजकारणात मी पुढे फक्त वाणी जात असून नाही, आपली वाणी जर चांगली असली तर माणूस मुंबईचा महापौर होऊ शकतो. आपली वाणी चांगली असते तर माणूस कल्याणचा महापौर होऊ शकतो. आणि वाणी चांगली असते तर बीजेपीचा विभागाचा उपाध्यक्ष पण होऊ शकतो, महिलांचे अध्यक्ष शीतल तोडणी करू शकते. ह्या सगळ्या आपल्या परंपरेतून बाजूला निघून आपल्या समाजाचे बांधव ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपलं नावलौकिक स्वतःच्या नावलौकिकाबरोबर समाजाचं नाव मोठं करण्याचं काम करतो. निश्चितपणाने समस्त समाज तुमच्या पाठीशी आहे, परंतु आम्हीही आपल्या पाठीशी खंडितपणाने राहू अशा प्रकारची शाश्वती आपल्याला मी देतो. आमदार साहेबांनी या ठिकाणी जे मुद्दे सांगितले आम्ही दोघेजण मिळून भविष्यात कधीही वैश्यवाणी समाजाच्या बाबतीत आमच्या सहकार्याची अपेक्षा लागली. आपल्याला लागणार नाही, आपण सगळे सक्षम आहात, पण लागली तर आम्ही खंबीरपणाने दोघं तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू अशा प्रकारची शाश्वती देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वैश्यवाणी. मुंबई महानगरपालिका राज्यपाल विश्वनाथ महाडेश्वर यांनी या ठिकाणी आपलं पदावर व्यक्त करावं त्यांनी या ठिकाणी विनंती करतो. वैश्य समाजमधील मुलगा आजचा उद्घाटन सोहळा मी पत्रकार श्री
मंचावर आदरणीय खासदार प्रफुल्ल पाटील साहेब, आदरणीय आमदार किसन कथोरेजी, ज्यांना मी अनेक वर्ष ओळखतोय, तर ते मला ओळखत नव्हते, पण मी त्याला वर्षानुवर्ष ओळखतोय. ते आमचे पुस्तकांकर कोंडेकरजी, पालघर उपाध्यक्ष निलेश कंदे, सगळे मान्यवर, सगळ्यांची नावं घेतली, खूप उशीर झाला. उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं म्हणजे मी प्रथमतः मुरबाडमध्ये आलो आणि खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी सांगितले की कदाचित तुम्हाला मुरबाडमध्ये राहायला आवडेल. परंतु आपला वैश्य समाज मी मागापासून पाहतोय, एक उठत नाही, एवढा गर्मी आहे, एवढा त्रास आहे, प्रत्येकजण जागच्या जागेवर बसून आहे. खरं म्हणजे पाटील साहेब, आमच्या समाजाचं वैशिष्ट्य आहे, आमच्या लोकांची वाणी खूप चांगली असते. कुठल्याही वैश्य बांधवाला, भगिनीला व्यापार करायचा असेल तर त्याच्याकडे संवाद कौशल्य असावं लागतं. राजकारणात सुद्धा संवाद कौशल्य लागतं. ज्या व्यापाऱ्याकडे संवाद कौशल्य नाही, वाणी चांगली नाही, तो धंदा करू शकतो. मी खरं म्हणजे जरी वैश्यवादी असतो तरी मला व्यापार कधी जमला नाही सर. आणि तुम्ही वैश्यवादी असलात तरी व्यापारी उत्तम आहात. मी पेशाने स्कूल प्रिन्सिपल आणि अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेला कार्यकर्ता. मला माहीत नव्हतं की मी मुंबई शहराचा महापौर होणार, परंतु मुंबई शहराच्या इतिहासामध्ये वैश्यवादी समाजाचा प्रथमच महापौर बनला. आणि त्याचं पूर्ण श्रेय आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब. कल्याण डोंबिवलीचे आता गेलेले महापौर राजेंद्र देवळेकर, ते माझ्या आधी झाले. त्यांचे आज फॉर्म भरायचा आहे, लवकर टर्म संपते. मला अजून वेळ आहे, मला अजून 1.5 वर्ष. मी उशिरा झालो. थोडक्यात पाटील साहेब, राजकारणात आमचे लोक खूप आहे. माझा जन्म कोकणात झाला. बारावीचं शिक्षण मी कोकणात केलं. म्हणजे साधारणतः आपण म्हटल्याप्रमाणे समुद्राच्या आजूबाजूला. त्यामुळे मग साधारणतः समुद्राच्या आजूबाजूला त्यांचं जेवणामध्ये साधारण माशा आलीच की. मुंबईत आलो, शिक्षण चालू ठेवलं आणि शिवसेनेत काम करते वेळी सगळे परत 2002 साली नगरसेवक झाले. आता तेव्हा मी ओपनमध्ये निवडणूक लढवली. खरी सुरुवात झाली 2007ला. 2007 मध्ये मी वैश्यवाडी म्हणून ओबीसी मध्ये निवडणूक लढवली. पहिली सुरुवात तिथेच झाली. त्यामुळे मला वाटतं माझं नाव तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. महापौरांच्या आधी मला नाव माहित होतं. त्याचं कारण अनेकांनी असा प्रचार केला की विश्वनाथ बाळेश्वरमुळे वैश्यवाडीला ओबीसी बाहेर पडली. पण तसं काय नव्हतं. अभ्यास करतो मी, संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. तेलवण्याची
आणि मग मी पाहिलं की काय नेमक्या जातीच्या नोंदी आहेत. मग मला जात पडताळणी समितीने सांगितलं की तुम्ही वैश्यवालीच नाही. तेव्हा ते तुम्ही वैश्य आहात, वैश्यवाली नाही आहे. म्हणजे हायकोर्टात गेलो, लघुवाद न्यायालयात केस गेली आणि स्मॉल क्लास कोर्ट ते म्हणाले तुम्ही वाणी आहात. एक म्हणाले वैश्य आहात, दुसरे म्हणाले तुम्ही वाणी आहात, पण तुम्ही वैश्यवाणी आहात म्हणाले. कशा पद्धतीने त्या राजकीय व्यवस्थेमध्ये जो बहुजन समाज आहे, मुख्यत्वे जो ओबीसी समाज आहे, तिथं मागास प्रवर्ग, त्याच्यावरती कशा पद्धतीने अप्रत्यक्षपणाने सरकारी अधिकारी कशा अन्याय करतात आणि मुख्यत्वे समाज कल्याण खातं पत्रच आहे. त्या समाज कल्याण खात्यावर काय की आपण आमदारात काय तुमच्याला आपण सत्तेत आहात. जात पडताळणी समितीची भ्रष्ट समिती मला वाटत नाही महाराष्ट्रात आणि या देशात दुसरी कुठली असेल. एवढा भ्रष्टाचार, प्रचंड भ्रष्टाचार. त्याच्यामध्ये तुम्ही वैश्यवाणी त्याबद्दल वाटायला झाला. तर मी तो बोलले वैश्यवाणी नाही कसं बघतो. तर मग लढाई सुरू केलीच आहे. हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो आणि सगळ्यांना फिरल्यानंतर लक्षात आलं की काही ठिकाणी नोंदी कुठे करून पेन, रायगड त्या भागामध्ये नोंदी फक्त वैश्य आढळल्या. गाव नंबर 14 असतो जन्माचं रजिस्टर. काही ठिकाणी नोंदी कुठे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये फक्त वाणी सापडल्या गाव नंबर 14. आणि जेव्हा वाणी असे शब्द प्रयोग सापडले ठिकठिकाणी, धुळ्याला गेलो, बेळगावला गेलो, कोल्हापूरला गेलो, यवतमाळला गेलो, माझ्या लक्षात आलं. मला वाटलं तुम्ही वाणी आहात. तर ठीक आहे. मग 25 जून 2008 या दिवशी रितसर प्रोसिजर करून राज्य मागासवर्ग आयोग आहे. त्या राज्य मागासवर्ग आयोगाला त्याचं सर्वेक्षण करण्याचा अधिकार असतो आणि मग गुन्हागर केल्यानंतर कमीत कमी वेळ असतील तर राज्य मंत्रिमंडळ त्याबाबत निर्णय घेतं. आणि त्यानुसार वाणी जातीचा समावेश ओबीसी मध्ये 25 जून 2008 मध्ये केला. तर हायकोर्ट म्हणलं तुम्ही जेव्हा निवडणूक लढला तेव्हा वाणीजात कुठे ओबीसी होती, तेव्हा ओबीसी होती. तुम्हाला फायदा झाला, मला फायदा झाला. इतर समाजातील अनेक नगरसेवक, अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती करणारे विद्यार्थी वर्ग, मुख्यत्वे सायन्सचे विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला खूप फायदा झाला. पण तो प्रश्न होता त्यांच्याकडे वैश्यवाणी आहे त्यांचं काय, ती सुद्धा रद्द करून टाकली हायकोर्टाने. आणि वैश्यवाणीला पुन्हा ओबीसी देण्यासाठी खूप मोठा लढा करावा लागला. पुन्हा राज्य मागासवर्ग आयोग, पुन्हा सर्वेक्षण आणि मग 2014ला पुन्हा वैश्यवाणी जातीचा समावेश ओबीसी मध्ये केला. मग त्यामध्ये अजून एक लक्षात आलं, काही ठिकाणी वयवाणी लिहिलंय. आता लिहिण्याने सुरू त्याला वैश्य लिहायचं, वय केलं, टिंब दिलं, वाणी केलं. मग ती वयवाणी सुद्धा घातली. खूप मोठा झाला. त्यामुळे बोलून हात बायकोचा तरी लढत होतो. आणि शेवटी मला समाधानाचंच आहे की साहेब आज वैश्यवाणी जात ओबीसीत आहे, वाणी जात ओबीसीत. फक्त एक प्रश्न राहून गेला, तो म्हणजे फक्त ज्यांच्या नोंदी वैश्य आहे त्यांना आजही वैश्यवाणी म्हणून किंवा वाणी म्हणून दाखले मिळत नाही आहे. त्यांच्यावरती आजही त्याला कोणतेच फायदे घेता येत नाही. आपण खूप चांगल्या पद्धतीने संघटित आहात, एकत्रित आहात. अशा संघटनेवर समाजाची उन्नती करणं खूप आवश्यक आहे. आपली मुलं शिकली पाहिजेत, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर शिकली नाही, शिक्षणाबरोबर त्यांचा आपल्याला बुद्ध्यांक तर वाढवायचाच नाही, पण त्यांच्यावरती चांगले संस्कार सुद्धा आपण करणं आवश्यक आहे. आपण करतोच आहोत.
आणि त्यांचा भावनांचा सुद्धा उंचावला पाहिजे, इमोशनल क्वेश्चन. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय. मला वेळ झाला सगळ्यात आमची अडचण असते शिक्षकांची. वर 35 मिनिटं 40 मिनिटं बोलतो. मला वेळ झालाय आणि त्याला भूक लागणे काही वेळायला लागले. खूप चांगली वास्तू वैश्य समाजाच्या माध्यमातून आपण उभी केली आणि अनेक देणगीदार स्वतःहून पुढे आले. समाजाच्या प्रती असलेली लालची प्रेम आपल्या प्रत्येकामध्ये दिसत आहे. तुम्हालाही माझ्यासाठी एक सर्वसामान्य कुटुंबातला वैश्यवाडी समाजातला एक व्यक्ती महापौर तुम्हाला केवढा आनंद आहे हे बघून मला खूप आनंद झाला. म्हणून कधी आपणही मुंबईत आलो, मुंबईत आला तर महापौर बांधल्यावर अवश्य या. दादर शिवाजी पार्क बाकी मी घरी भेटतो नाही तर माझी पत्नी भेटते. कमीत कमी बाकी काय देतात चहा तरी देऊ आम्ही. तर आपण सगळ्यांनी यावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि खूप चांगली वास्तू उभी केली. मी शहापूरला येऊन गेलो होतो, परंतु मुलांना कधी आलो नव्हतो, परंतु तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केला त्याबद्दल मी आपला खूप मला खूप आभारी आहे. आणि उद्योगधंद्यामध्ये आपण प्रगती करायला पाहिजे, राजकारणात पुढे आलं पाहिजे. कारण वैश्य समाजातील आमचे जे सगळे समाजवाले बघितले काही अत्यंत प्रामाणिक समाज आहे. धंदा केला तरी प्रामाणिकपणे व्यापार करणारा समाज. आपला समाज राजकारणात आला तर खोटं काम करणारे अनेक राजकारणी जेलमध्ये आहे, काही वेळेस सुटत आहे. परंतु आपला समाज अत्यंत प्रामाणिकपणाने व्यापार उदीम करणार आहे. तो जर राजकारणात आला तर राजकारण सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने समाजाच्या हिताचं राजकारण करेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या समाजाने पुढे आलं पाहिजे. पुढे एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती माझी की एवढा वेळ म्हणला की या ठिकाणी सगळ्याच्या वास्तूला तुम्हाला जो अभिमान वाटला आणि त्या वास्तूच्या उभारणीला ज्यांनी हातभार लावलेला आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी तुम्ही करावा अशी इच्छा आहे. त्याची माझी त्या ठिकाणी त्या हॉलला माझ्या दक्षिणेकडे गावच्या सभागृहात 6,000 स्क्वेअर फूटची जागा त्या ठिकाणी श्री अखिल पाटोळकर तेलवणे आणि श्री दीपक पाटोळकर तेलवणे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या नावाने त्या ठिकाणी 4,25,000 रुपयाची देणगी या सभागृहामध्ये सर्वांनी विनंती करतो श्री अजित तेलवणे आणि दीपक तेलवणे यांच्या सन्मान करावा. त्यानंतर श्री महेंद्र जोडलीकर यांच्या सभागृहाला आज 2,51,000 रुपयाची देणगी पहिल्याच वर्षी हेमंत वडकर जोडलीकर सभागृह आवाहन केलेले त्यांच्या सन्मान या ठिकाणी करावा. त्याचबरोबर सुरेश नथुराम तेलवणे यांनी सुद्धा या सभागृहाला भोजन पक्षाला प्रताप राहला या ठिकाणी 1,20,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिली आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी व्हावा. त्यानंतर सुरेंद्र पांडुरंग तेलवणे यांनी सुद्धा 1,00,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिली. त्याचबरोबर श्री राजाराम पांडुरंग म्हात्रे यांनी सुद्धा या भोजन पक्षाच्या एकाला 1,11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिली. सन्मान या ठिकाणी व्हावा. त्याचबरोबर दिलीप परिणामूर्ती यांनी एका भोजन पक्षाच्या एका या ठिकाणी 75,000 रुपयाची देणगी दिली. त्याचबरोबर या ठिकाणी अशोक रेवाड यांनी या ठिकाणी 65,000 रुपये दिलेले. आणि ह्या देणग्या असताना सर्वप्रथम कृष्णकांत वासुदेव तेलवणे यांनी या ठिकाणी 11,000 रुपये सर्वप्रथम या वैश्य मंडळाच्या कमिटीला आणून दिले. त्यांचे सन्मान या ठिकाणी व्हावा. सर्वांनी त्यांची तुम्ही नावं घेतली त्यांनी जरा बरोबर या ठिकाणी यायच्या विनंती करतोय. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आणि काल सुद्धा हॉल विभाग या ठिकाणी श्री इंद्रकुमार त्यांनी 15,000 दादा सर पुढे जा थोडंसं सर इकडे. ओके थँक्यू. ओके ये वरती
ये वरती वरती कृपया 5 मिनिटांनी कार्यक्रम होणारे कोणी उठू नका. भोजनाची व्यवस्था चालू होत आहे. सर्वांना विनंती आहे की जरा 5 मिनिटं थांबायचे. कोणी महिलांना सुद्धा विनंती आहे आणि महिला आपल्या कार्यकर्त्या त्यांना विनंती आहे की कोणी जाऊ नये. एक मिनिट या ठिकाणी सर्व व्यक्तींचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे. व्यक्तीला त्या ठिकाणी बोलवले आहेत. सर थोडं नाही बाजून त्यांचं काढायचं फोटो. एक मिनिट सर. मध्ये मध्ये कुठे गेले कुठे गेले आहेत ना फोटो आहेत. त्यांचे जाहीर आभार मानतो आणि हार्दिक अभिनंदनही करतो. आणि या ठिकाणी वैष्णव मंडळाच्या वतीने या सर्व व्यक्तींना करण्यात येईल असा अभिनंदन सूचित करतो.